नाशिकच्या तपोवनमध्ये साधुग्राम होणार की एक्झिबिशन सेंटर होणार या संदर्भातल्या चर्चा सध्या वाढल्यात। 220 कोटींच्या PPP तत्वावरील निविदेमुळे हा नवा वाद निर्माण झालाय। एक्झिबिशन सेंटरसाठी वृक्षतोडीचा घाट रचला गेल्याचा आरोप केला जातोय। झाडांच्या कत्तलीवरून नाशिक महापालिका विरुद्ध पर्यावरण प्रेमी असा संघर्ष उभा राहिलाय। तपोवनामधील झाडं वाचवण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे सुद्धा मैदानात उतरतायत। वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी सयाजी शिंदे आज नाशिकमध्ये येणार आहेत। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या तपोवनामध्ये साधुग्राम उभारलं जाणार आहे। साधू महंतांच्या व्यवस्थेसाठी हे साधुग्राम उभारलं जाईल असं स्पष्टीकरण नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे। मात्र या ठिकाणी असलेली जी झाडं आहे त्याचं सर्वेक्षण करण्यात आलेलं होतं। झाडं तोडण्यासंदर्भातला प्रस्ताव ठेवण्यात आलेला होता आणि यालाच नाशिकमधील पर्यावरणप्रेमींनी कडाडून विरोध केलेला होता आणि त्यानंतर आता यामध्ये राजकीय नेत्यांसह अभिनेत्यांचा देखील समावेश होतोय। मोठ्या प्रमाणात विरोध हा वाढताना आपल्याला बघायला मिळतोय। मी सध्या तपोवनामध्ये आहे आणि याच ठिकाणी जर बघितलं तर आजच्या दिवशी सयाजी शिंदे जे अभिनेते आहेत, जे वृक्षांच्या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रासह देशामध्ये त्यांचं काम आहे, ते या सगळ्या काळामध्ये या ठिकाणी भेट देत आहे। आजच्या दिवशी ते या ठिकाणी भेट देण्यासाठी येणार आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर या ठिकाणी आता तयारी देखील आपल्याला बघायला मिळते। काही पर्यावरणप्रेमी आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत, पोलीस देखील या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेले आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आजच्या दिवशी सयाजी शिंदे हे या तपोवनातील वृक्षांच्या संदर्भामध्ये जे सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे त्याची ते पाहणी करणार आहेत। दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर ही तपोवनातील संपूर्ण जी झाडे आहेत त्या ठिकाणी जर बघितलं तर असे काही फलक लावण्यात आलेले आहेत, जे फलक सयाजी शिंदे यांचा कोट असलेले फलक आहेत। काही ठिकाणी त्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या होत्या, त्या प्रतिक्रिया या ठिकाणी छापण्यात आलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात नाशिकच्या या तपोवनामध्ये असलेली जी झाडं आहे ती आपण बघतोय हिरवळ मोठ्या प्रमाणात आहे आणि अशा सगळ्या काळामध्ये ज्या झाडांवर खुणा करण्यात आलेल्या आहे, आपण जर बघितलं तर हे जे फलक लावण्यात आलेले आहे याच्या पाठीमागच्या बाजूला काही खुणा करण्यात आलेल्या होत्या। या ठिकाणी जरी बघितलं तरी आपल्या लक्षात येईल की या खुणा करण्यात आलेल्या होत्या पिवळ्या रंगाच्या, त्यावर आंदोलकांनी नंतरच्या काळामध्ये हिरवा रंग दिलेला आहे। त्या ज्या खुणा आहेत त्या खुणा पुसण्याचं काम देखील या सगळ्या दरम्यान झालेलं होतं। व्हिडिओ जर्नलिस्ट भावेश बागुलसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।